सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन खबर। श्री साईं बाबा मंदिर, देवराम नगर, वालकुम नाका, ठाणे। आयोजक श्री साईं बाबा ट्रस्ट द्वारा लगातार 25 साल से भव्य पालकी का आयोजन होता आ रहा है। हम आपको बता दें कि बहुत सारे कार्यक्रम वहाँ पे किए गए थे, जहाँ पे आप देखेंगे कि हजारों के तादाद में लोग उपस्थित थे। तो वहीं पे आए हुए सभी मेहमानों को माननीय श्री 40 साल से लगातार देवराज भोईर साहब नगर सेवक ठाणे महानगर पालिका के परिवार द्वारा, उनके पुत्रों द्वारा आए हुए सभी मेहमानों का स्वागत किया गया। और हम आपको बता दें कि ये परिवार ऐसा है कि 40 साल से माननीय श्री देवराज भोईर साहब नगर सेवक, चेयरमैन और भी बहुत सारे पद उन्होंने ग्रहण किया और लोगों को सेवा करते आ रहे हैं। तो वहीं पे उनके पुत्र भूषण जी 5 साल से लगातार नगर सेवक हैं। तो उनके दूसरे पुत्र माननीय श्री संजय देवराज भोईर साहब 6 साल से नगर सेवक हैं। तो हम आपको बता दें कि संजय दादा की जो मिसेज हैं उषा संजय भोईर मैडम भी 5 साल से लगातार नगर सेवक हैं। तो वहीं पे संजय दादा की जो 2 बहन हैं शशिकला पाटिल, वो 10 साल से नगर सेविका हैं, और रूपाली महात्रे हैं जो उनकी बहन, वो भी 10 साल से नगर सेविका हैं। आप सोच सकते हैं कि ये परिवार जनता के बीच में कितना लोकप्रिय है कि ये कभी हारते नहीं हैं। और ये तभी हो सकता है कि जो आपके क्षेत्र के नगर सेवक हैं वो जनता का ध्यान देते हैं। यही कारण है कि ये हार का अब तक मुंह नहीं देखे हैं। हम आपको बता दें कि ये भव्य पालकी के अवसर पर भिवंडी लोकसभा के खासदार माननीय श्री माल्या मामा साहब वहाँ पे पहुँचे थे और उन्होंने शुभकामनाएं देते हुए बताया कि शहरातील वाळकुम येथे साईबाबा मंदिराचा 25वा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनानिमित्त आज खास करून कार्यक्रमानिमित्त येऊन मला बाबांचा आशीर्वाद देखील घेण्याचा योग मिळाला। 25 वर्षापूर्वी त्यांनी या मंदिराची स्थापना केली। हे आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते, ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नेते यांनी अनेक पदं भूषवली आहेत। सगळ्यांना कल्पना असेल ठाणे शहरातील सगळ्याच बाबतीत त्यांचं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असं नाव आहे। हे आदरणीय देवरामजी भोईर साहेब आमच्या सगळ्यांचे लाडके नाना, आणि आज त्यांनी इथं या 25 वर्षापूर्वी या मंदिराची मूर्तपेठ रोवली आणि त्यांच्याच आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पुत्र संजयजी भोईर साहेब, त्यांचा पूर्ण परिवार सातत्यानं या मंदिरासाठी आपण आज पाहत असाल वर्धापन दिनी जी काही सजावट आहे, तर लोकांचा जो प्रतिसाद आहे खूप मोठ्या प्रमाणात इथं लोकांचा देखील प्रतिसाद आहे। आणि म्हणून आज चांगला दिवस आहे, गुरुवारचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी बाबांचं देखील दर्शन झालं। मी खरोखरच पूर्ण नाना आणि त्यांच्या परिवाराचं मनापासून अभिनंदन करतोय। त्यांनी शिर्डी साई संस्थांचं देखील अभिनंदन करतोय, कारण त्यांनी या ठाणे शहरासाठी नव्हे, ठाणे आणि भिवंडी अशा आमच्या दोन्ही जिल्ह्यांसाठी, तालुक्यांसाठी एक मंदिर तिथं
काही लोक शिर्डीला जाऊ शकत नाही, परंतु गेल्या 25 वर्षापासून इथं लोक येतात, दर्शन घेतात आणि शिर्डीचं समाधान देखील इथं लोकांना मिळतो। म्हणूनच पूर्ण भोईर परिवाराचं मी अभिनंदन करतो। सर्व साई भक्तांना आजच्या वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। ओम साईराम। गेली 25 वर्षापासून साईबाबा मंदिर देवरामनगर इथे साईबाबा मंदिर आहे। त्याचं 25वा वर्धापन दिन सोहळा आपण साजरा करत आहोत आणि आज आम्ही आमचं सौभाग्य आहे की बालपूर नगरीमध्ये साईबाबांच्या मूळ जन्मपादुका या मूळ पादुका त्या ठिकाणी आलेल्या असून आणि शिर्डी संस्थानने एक ठाणे जिल्ह्यासाठी सर्व गोरगरिबांना भाविकांना त्या ठिकाणी दर्शन करण्याच्या दृष्टिकोनातून आज या पादुका त्या ठिकाणी संस्थांच्याकडनं त्या ठिकाणी आलेल्या आहेत। संस्थांची लोकं त्या ठिकाणी आहेत आणि विविध कार्यक्रम ह्या निमित्ताने त्या ठिकाणी नियोजित करण्यात आलेला आहे। साईबाबांच्या पादुका ज्या आहेत त्या पादुकांचं दर्शन सोहळा त्या ठिकाणी आहे, त्याच्यानंतर पालखी सोहळा त्या ठिकाणी आहे आणि विविध कार्यक्रम जे भंडारा आहे, त्याच्यानंतर कार्यक्रमाचे जे नियोजन त्या ठिकाणी आहे ते सर्व गोष्टी त्या ठिकाणी जर बघितलं 25 वर्षात जी बदल त्या ठिकाणी आपल्याला दिसते। मंदिरामध्ये छोटी मूर्ती त्या ठिकाणी होती 25 वर्षापूर्वी, त्याच्यानंतर या 8 ते 10 वर्षापासून मोठी मूर्ती जी आपल्याला बघण्यासाठी मिळते ती बाबांच्या शिर्डी संस्थानची जी जशी मूर्ती आहे तशीच मूर्ती त्या ठिकाणी आपल्याला इथेही बघण्यासाठी मिळते आणि बाबांचाच आशीर्वाद आहे आणि बाबा आज इथं चालून त्या ठिकाणी आलेले आहेत। सर्वांना दर्शन त्या ठिकाणी भक्तांना मिळावं या माध्यमातून या बालपूर नगरीचं आणि ठाणे जिल्हा आणि भिवंडी त्या ठिकाणी असेल सर्व भागांमधले जेवढे पदयात्री त्या ठिकाणी जातात त्या पदयात्रेला दर्शन देण्यासाठी आजच्या ह्या पादुका त्या ठिकाणी असतात। साईराम। बालपूर गावामध्ये प्रथमच म्हणजे ठाणे शहरामध्ये आज गेले 25 वर्षापासून साईबाबाचं मंदिर आहे आणि आज 25वा वर्धापन दिन आहे। पण आम्ही भाग्यशाली आहोत की आज गेले 25 वर्षानंतर आमच्याकडे बाबांची पादुका आलेली आहे शिर्डीवरनं, मूळ चर्म पादुका, आणि ह्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी सगळे भाविक इथे येतात। का आम्ही भाग्यशाली आहोत की बाबा आमच्या या बालपूर गावामध्ये आले आहे आणि गेले कित्येक वर्ष हा कार्यक्रम आम्ही करत असतो। आता पालखी सोहळा आहे आणि पालखी सोहळ्यामध्ये असे अनेक लोक भाग घेणार आहात। मी सगळ्या भक्तांना असंच आवाहन करेन की सगळ्यांनी पालखी सोहळ्यामध्ये सहभाग घ्या, कारण दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम होत असतो आणि महाप्रसादसुद्धा होत असतो आणि गेले कित्येक वर्षापासून सगळे भाविक इथे येत असतात। पण आज आम्ही भाग्यशाली आहोत की आमच्याकडे बाबांची आज पादुका शिर्डीवरनं इथपर्यंत आलेली आहेत आणि म्हणून तर आज इतकी गर्दी होती। सकाळपासून पहाटे 6 वाजल्यापासून लोकांची गर्दी होती साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी। तर मी सगळे भक्तांना विनंती करेन की रात्री 10 वाजेपर्यंत साईबाबाची पादुका इथे असणार आहेत, तर तुम्ही सगळे दर्शनाला यावे ही विनंती आहे। आणि सगळ्यांना आज या ठिकाणी जे साई भक्त आलेले आहेत त्यांना सगळ्यांना मी विनंती करेन की आज जो आपल्याला आशीर्वाद बाबांनी दिलेला आहे तो खरंच सौभाग्यवती आहे, कारण आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला इथपर्यंत साईबाबाचा आशीर्वाद मिळाला आहे। तर सगळ्यांनी या आणि दर्शन घ्या। ओम साईराम।
आज 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. वर्धापन दिन हा आहे साईबाबाचा. दरवर्षाप्रमाणे आपण हा कार्यक्रम साजरा करत असतो, पण यावर्षी शिर्डीच्या साईबाबांचे पादुका, चरण पादुका आलेल्या आहेत. त्यांचं दर्शन घेण्यासाठी मुंबई, ठाणे या ठिकाणी, नवी मुंबई या भागातून लोक आलेले आहेत. साईबाबांना जे मानणारे लोक आहेत, जे पालखी घेऊन जातात शिर्डीला, ते सर्वजण इथं दर्शनासाठी या भागामध्ये आले. आज बाबांची पादुका आज बालकुम गावामध्ये आलेले आहेत आणि आज आमचा गौरवाचा दिवस आहे का साईबाबांच्या पादुका आज आम्हाला या साईबाबा ट्रस्ट बालकुम यांच्या माध्यमातून आज आम्हाला त्याचं दर्शन घ्यायला भेटलेलं आहे. दर्शन आणि बाबांच्या पादुकांचं दर्शन आज पूर्ण साई लीला म्हणजे साईबाबांच्या शिर्डीचं जे ट्रस्ट आहे, साई ट्रस्ट, ही सर्वजण आलेले आहेत या कार्यक्रमासाठी. याच्यामध्ये आपण पालखी सोहळा असते आणि पूर्ण पालखी गावामधून बालकुम पाडंबर पूर्ण फिरून येत असते. आणि आता आपण मध्ये काल DCM साहेब येऊन गेले, एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्या माध्यमातून जे आता काश्मीरला जो बाह्य झाला, आतंकवादी हल्ला झाला, त्या हल्ल्यासाठी तेलगावला जे लोक आपले मारली गेली, जे निष्पापी लोक मारली गेली, अशा लोकांना साई ट्रस्ट, आपल्या साईबाबा बालकुम ट्रस्टच्या माध्यमातून आपण 3 लाखाची अनुदान दिलेलं आहे आणि ते काल आम्ही DCM साहेबांच्या हातात दिलेलं आहे 3 लाख रुपये. सर्व साई भक्तांना आज मनपूर्वक शुभेच्छा देतो याच्या पालखी सोहळा आणि साईबाबांच्या पादुका चरणला तुम्ही दर्शनासाठी आल्याबद्दल सर्वांचं नमस्कार.